अरे हा कृष्ण आहे का? धोका दिला हा, मला. कृष्णाच आहे. ए कृष्णा, काय झालंय? अरे काय आलं? ए भाव धोका दिला मला राव. उठ, इकडे कुठे पडलाय तू? उठ. नाही मला प्यायची, हा, मला उठ. नाही जागायचं. उठ. काय लावलंय? काय हाल केलं राव हे? उठ, मी उठ. मारणार आहे आज. हा ठीक आहे, उठ तू पहिले उठ. इकडे ये, माझ्या साईडला. आयटमने धोका दिला, मी नाही जागणार आता. हा, उठ तू नीट. उठ, सगळे उठ, कपडे उभा राहा. खराब होत आहेत बघ. उठ. हा, चल. काय कपडे इथं माझी जिंदगी गेली. अरे कृष्णा, काय अवस्था करून घेतली तू स्वतःची? अरे कधी दारूला हात लावत नव्हता तू, आणि आज दारू मध्ये आज चक्कर बुडालायस तू? अरे असं झालंय तरी काय? अरे दारू पिऊन तू रस्त्यावर पडला नव्हता. सुपारीला कधी हात लावला नाही तू, आणि चक्क दारू पिला आज एवढी? अरे काय रे मगापासून मरतो मरतो म्हणतोय? काय झालं तरी सांग की नक्की. अरे काय सांगू भाऊ. अरे 3 वर्ष प्रेम केलं राव त्या पोरीवर. काय कमी नाही केलं राव तिच्यासाठी. लग्नाचं वचन देऊन आज म्हणते माझ्या घरचे नाही म्हणतात मी तुझ्या सोबत नाही राहू शकत. काय चुकलं राव माझं. तू मला सांग, चांगला पोरगा असणं वाईट आहे का रे? अरे काय वेड्यासारखं बोलतोस? प्रेमात हारलास तरी चालेल, पण आयुष्याच्या लढाईमध्ये हारायचं नाही, लक्षात ठेव तू. जर प्रेमात तू आयुष्य बर्बाद करायला निघालाच आहेस, तर एकदा डोळे बंद कर आणि आपल्या आई वडिलांचा चेहरा आठव. अरे घरी कोणीतरी तुझी वाट बघतंय रे. त्यांनी अख्खं आयुष्य तुझ्यासाठी पणाला लावलंय. अरे त्यांनी त्यांची स्वप्न बाजूला ठेवली तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी. ते उपाशी राहिले, पण तुला उपाशी राहू दिलं नाही. आणि त्या 3 वर्षाच्या प्रेमासाठी तू तुझं अख्खं आयुष्य बर्बाद करायला निघालायस, संपवायला निघालायस. लाज वाटली पाहिजे तुला. तर मित्रांनो, 3 वर्षाच्या प्रेमासाठी आपल्या आई वडिलांना एवढं मोठं दुःख देणं हे कितपत योग्य आहे? तुम्हाला काय वाटतं? कमेंट मध्ये नक्की सांगा.